नीतिसूत्रे अध्याय 1 इस्रायलाचा राजा दावीद पुत्र शलोमोन याची नीतिसूत्रे। ज्ञान व शिक्षण ही संपादण्यात यावी, बोधमय वचनांचे परीक्षण करण्यात यावे, सुज्ञतेच्या व्यवहाराचे शिक्षण, धर्म, नीती व सात्विकपण ही प्राप्त करून घेण्यात यावी। भोळ्यास चातुर्य, तरुणाला ज्ञान व चाणाक्षपण प्राप्त करून द्यावे। ज्ञानी पुरुषाने ऐकावे, त्याचे ज्ञान वाढावे। बुद्धिमानाने सुविचार प्राप्त करून घ्यावा। बोधवचने व दृष्टांत, ज्ञानी लोकांच्या उक्ती व गूढवचने समजावी यासाठी ही आहेत। परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानितात। माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नको, कारण ती तुझ्या शिराला भूषण व तुझ्या गळ्याला हार अशी आहेत। माझ्या मुला, पापी जन तुला भूलथाप देतील, तर तिला वश होऊ नको। ते म्हणतील, आम्हा बरोबर ये, आपण रक्तपात करण्यास टपून बसू, निर्दोषी मनुष्याकरिता निष्कारण लपून बसू। त्यास जिवंतपणीच अधोलोकाप्रमाणे गट्ट करू, गर्तेत गडप होणाऱ्यांप्रमाणे सात्विकास गिळून टाकू। आपणास सर्व प्रकारचे मोलवान पदार्थ मिळतील, आपली घरे लुटीने भरू। तू आमचा भागीदार हो, आपण सर्व एकच पिशवी बाळगू। तर माझ्या मुला, त्यांच्या मार्गाने तू जाऊ नको, त्यांच्या वाटेत आपले पाऊल पडू देऊ नको, कारण त्यांचे पाय दुष्कर्म करण्यास धावतात आणि रक्तपात करण्यास त्वरा करीतात। एखाद्या पक्षाच्या डोळ्यादेखत जाळे पसरणे व्यर्थ होय, ते आपल्या रक्तपातासाठी टपतात, ते आपल्याच प्राणघातासाठी दडून बसतात। धनाचा लोभ धरणाऱ्या सर्वांची गती अशीच आहे, ते आपल्या मालकाचा जीव घेते। ज्ञान रस्त्यावर पुकारा करीते, चव्हाट्यांवर आपली वाणी उच्चारिते, गजबजलेल्या रस्त्यांच्या नाक्यांवर, वेशींच्या दारात घोषणा करीते, नगरात आपले हे शब्द उच्चारिते। अहो भोळ्यांनो, तुमचे भोळेपण तुम्हास कोठवर आवडणार? धर्मनिंदा करणारे धर्मनिंदेत कोठवर आनंद पावणार? आणि मूर्ख लोक ज्ञानाचा तिटकारा कोठवर करणार? माझा वाग्दंड ऐकून वळा, पहा, मी आपल्या आत्म्याचा वर्षाव तुम्हावर करीन, मी आपली वचने तुम्हास कळवीन। मी हाक मारिली, पण तुम्ही आला नाही, मी आपला हात पुढे केला, पण कोणी लक्ष दिले नाही। तुम्ही माझ्या सर्व बोधाचा अव्हेर केला व माझा वाग्दंड मुळी जुमानिला नाही। यास्तव तुमच्या विपत्काली मीही हसेन, तुमच्यावर संकट आले असता मी थट्टा करीन। वादळाप्रमाणे तुम्हावर संकट येईल आणि तुफानाप्रमाणे तुम्हास विपत्ती प्राप्त होईल। विपत्ती व उद्वेग ही तुम्हावर ओढवतील। त्या समयी ते मला हाक मारितील, पण मी उत्तर देणार नाही। ते मला आसक्तीने शोधतील, पण मी त्यास सापडणार नाही, कारण त्यांनी ज्ञानाचा तिटकारा केला आणि परमेश्वराचे भय मान्य केले नाही। त्यांनी माझ्या बोधाचा अव्हेर केला, त्यांनी माझा वाग्दंड तुच्छ लेखिला, म्हणून ते आपल्या वर्तनाचे फळ भोगतील, आपल्या मसलतीचे भरपूर फळ भोगतील।
कारण भोळ्यांचे भलतीकडे वळणे त्यांच्या नाशास कारण होईल. मूर्खांची भरभराट त्यांचा नाश करीते, पण जो माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो आणि अरिष्टाची भीती नसल्यामुळे स्वस्थ असतो.